नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा असं एक अपडेट आलेलं आहे, ते म्हणजे विहीर, शेततळे, ठिबक सिंचनासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारणा करून यामध्ये विहीर, शेततळे, वीज जोडणी आदीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीमध्ये आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाख रुपयापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीस 1 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। पूर्वी हे अनुदान 2.5 लाखापेक्षा कमी आणि 50,000 एवढे होते। इनवेल बोरिंगसाठी आता 40,000 रुपये, तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50,000 रुपये आणि परसबागेसाठी 5,000 रुपये देण्यात येणार आहे। नवीन विहिरीबाबत 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आलेली आहे। तसेच 2 विहिरीतील मधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। शेततळ्याच्या प्लास्टिक अंथरणी करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते। आता ते प्रत्यक्षात खर्चाच्या 90% किंवा 2 लाखापर्यंत जे कमी असेल ते देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25,000 रुपये देण्यात येतात। आता तुषार सिंचन संच 47,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे। अशाच प्रमाणे ठिबक सिंचनासाठी अल्प आणि अत्यल्प व बहुधारकांसाठी 97,000 किंवा ठिबक सिंचनाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पैकी जे कमी असेल ते अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे। शिवाय इतर अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे।